नमस्कार, मी अवंतीची आई अवंती शेडगे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवत आहे कटाची आमटी. कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य: भाजलेलं खोबरं, लसूण, भाजलेला कांदा, थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. याचं सगळं मिश्रण करायचं आणि वाटण बनवायचं. इकडं तेल टोपात गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यात 2 तमालपत्र, थोडंसं 2 लवंगा, 2 मिरे असं टाकलं आहे. ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यात मी जे वाटण बनवलेलं आहे, म्हणजेच कांदा, लसूण, खोबरं याचं वाटण टाकणार आहे. त्याच्या आधी आपल्याला हा फ्रेश आणि ताजा असा कढीपत्ता टाकायचा आहे. कटाच्या आमटीसाठी कढीपत्ता नसेल तर टेस्टच नाही. कटाच्या आमटीला कढीपत्ता हवाच. इकडं मी जे मिश्रण बनवलं होतं, म्हणजेच वाटण बनवलेलं होतं, ते मी तेलामध्ये टाकलेलं आहे. आता हे वाटण एकदम छान आणि मस्त भाजून घ्यायचं. अरे रे रे, जिरे आणि मोहरी टाकायचंच राहिलं. जिरे मोहरी आवर्जून टाका. जेव्हा कढीपत्ता टाकणार तेव्हा आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचं. शक्यतो आम्ही जिरे मोहरी जास्त खात नाही आमटीमध्ये, म्हणून मी टाकलेलं नाही, पण तुम्ही टाकायला विसरू नका. टेस्ट आणि फोडणी अजून मस्त होते. इकडं छान असा मी मसाला खरपूस भाजून घेतलेला आहे. मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आमची घाटी मसाला, म्हणजेच आमच्या भाषेत चटणी. आम्ही सातारकर, त्यामुळे आम्ही याला चटणीच म्हणतो. तुम्ही काय म्हणता? घाटी मसाला. त्याच्यामध्ये नंतर 1 चमचा टाकला गरम मसाला. हे मस्त मिश्रण भाजून घ्यायचं. जेव्हा आपण हा मसाला टाकतो, म्हणजे चटणी टाकतो, तेव्हा व्यवस्थित ही चटणीसुद्धा या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची. मसाल्यामध्ये चटणी व्यवस्थित भाजली म्हणजे आमटीलाही टेस्ट येते, आमटी ही रुचकर लागते. हे असा खरपूस मसाला कमी गॅसवर मंद आचेवर मस्त आणि छान भाजून घेतला. जितका आपण मसाला भाजणार तितका आपली आमटी टेस्टी आणि मस्त लागणार. नंतर काय, मग येळवणी जे बनवलेलं असतं. येळवणी म्हणजे काय, तर जेव्हा आपण पोळ्या बनवण्यासाठी चण्याची डाळ शिजवतो, तिचं जे पाणी निघालेलं असतं त्यालाच आम्ही येळवणी म्हणतो. जेव्हा डाळ शिजायला घालतो तेव्हा त्यात आपण थोडीशी हळद, थोडंसं अद्रक असं टाकून, थोडंसं तेल टाकून ती शिजवलेली असते. डाळ शिजवल्यानंतर जे येळवणी निघालेलं आहे, म्हणजे जे पाणी निघालेलं आहे, ते म्हणजेच येळवणी. आता मग याच्यात टाकते मी चवीपुरतं मीठ. मीठ आपल्याला या आमटीला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच मीठ टाकायचे आहे. मला हा टोप भरून आमटी पाहिजे, म्हणून मी ह्याच्यात त्याप्रमाणेच मीठ टाकलेलं आहे. जसं आपल्याला जितक्या प्रमाणात हवं आहे चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मस्त भाजून घेतला आणि मग गॅस फुल केला. मग आता हे जे येळवणी बनवलेलं आहे ते मी या टोपामध्ये ओतणार आहे. टोपामध्ये येळवणी ओतताना गॅस फुल करायचा, म्हणजे कसा चरका जर बसला की समजायचं की आपल्या आमटीला टेस्ट भारीच येणार. मग अशी मी येळवणी ओतून घेतलं. येळवणी ओतून घेतल्यानंतर ही माझी अशी कटाची आमटी रेडी झाली. कटाची आमटी आता फुल गॅसवर 1 उकळी आणून द्यायची. 5 ते 10 मिनटं तिला कमी गॅसवर ठेवायची, म्हणजे ती आमटी छान आणि मस्त कढते आणि टेस्टी बनते. अशी कटाची आमटी कोण कोण बनवतं?